राज्यामध्ये आजपासून विविध ठिकाणी 17,471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये देखील आता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, पोलीस भरतीला आता सुरुवात झालेली आहे, मैदानी चाचणी सुरू झाली आहे। निश्चितपणे सागर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आचारसंहितेनंतरची ही पहिलीच भरती प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया जी आहे तिचं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आपण जर नाशिकचा विचार केला तर नाशिक शहर हद्दीत जवळपास 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये 32 जागांवर ही मैदानी चाचणी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आहे। जवळपास 12,000 उमेदवार जे आहेत ते या चाचणीत सहभागी झालेले आहेत। पावसाचा जर व्यत्यय आला समजा, कारण पावसाळी वातावरण आहे त्याच्यामुळे जर पाऊस या ठिकाणी आला तर राखीव दिवशी देखील भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे तृतीयपंथी आणि माजी सैनिक यांना देखील या भरती प्रक्रियेमध्ये संधी देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येते आहे।